पण मला काय वाटतं की माझा हा जो प्रवास आहे आतापर्यंतचा, जसं पप्पांनी सांगितलं की इथे मी उभी दिसतेय, मी सक्सेसफुल पर्सन दिसतेय, पण माझ्या मागे बरेच लोक आहेत की ज्यांना कदाचित अपयश आलंय किंवा बऱ्याच जणांना त्यांच्या प्रयत्नांना जे फळ मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालंय. तर त्याची अनेक कारणं असू शकतात. मी माझ्याबद्दल जेव्हा सांगेन माझा जर्नी, तर मला जवळजवळ म्हणजे मी आताच काउंट करत होते की जवळजवळ 14 वर्ष झाले मी घर सोडलंय. म्हणजे तो एक टॉप पूर्ण झालाय जवळजवळ माझा की मी घरापासून बाहेर आहे. मी 11च वर्षाची होते जेव्हा मी नवोदयाला गेले. तो खूप चॅलेंजिंग डिसिजन होता माझ्यासाठी की पप्पा म्हटले की तुला जे हवंय तसं कर, तुझा डिसिजन घे. मी खूप फर्म होते की मला नवोदयाला जायचंय म्हणून. पण माझे आजोबा जे होते त्यांचा ह्या गोष्टीला विरोध होता. अर्थात प्रत्येक आजोबांचा असतो, कारण मी तर अर्थात मी घरात लहान असल्यामुळे माझ्यात जास्त जीव पण होता बाबांचा. तर बाबा पप्पांना म्हटले पण की तुला जर पोरगी जड झाली असेल तर मी माझ्या पेन्शनवर सांभाळतो, पण तिला घराच्या बाहेर टाकू नकोस. पण मला असं वाटतं की माझ्या आई आणि वडील होते की त्यांनी पहिले स्वतःचं मन घट्ट केलं की नाही, तिची एक तर इच्छा आहे, दुसरं म्हणजे तिचं भविष्य तिथे खूप चांगलं घडू शकतं. जरी संधी तिला मिळाली तर त्याचं सोनं करायला पाहिजे. तर त्यासाठी माझे आई वडील स्ट्रॉंगली सपोर्ट करत होते. माझ्या आजोबांचा स्वतःच्या वडिलांच्या किंवा स्वतःच्या सासऱ्यांच्या विरोधात जाणं खूप कठीण असतं. पण तो मुवमेंट होता की जेव्हा त्यांनी मला स्ट्रॉंगली सपोर्ट केला की तुला जायचंय तर तू जा, तिथे तुझं भविष्य बनव. नवोदयबद्दल सगळ्यांनी सांगितलं. नवोदय ऍक्च्युली खूप चांगली विद्यालय आहे, तिथे खूप चांगली ग्रोथ होते, खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. पण मला असं वाटतं की तिथे स्ट्रगल पण तेवढाच आहे. म्हणजे घरी एवढ्या चांगल्या गोष्टी घडत असतात, एवढे सगळे फेस्टिवल्स एन्जॉय होत असतात, प्रत्येक फॅमिलीचा मेंबर एकत्र असतो, आणि अशा वेळेस आपण घराच्या बाहेर राहतोय, कम्फर्ट झोन सोडून राहतोय, तिथे स्ट्रगलही तेवढाच आहे. म्हणजे सकाळी 5:30 वाजता उठायचंय, थंड पाण्याने आंघोळ करायची आहे, इथपासून सुरुवात आहे. दिवसभर फक्त मेहनत घ्यायची आहे, कष्ट घ्यायचे, अभ्यास करायचा आहे, अर्थात मजाही करायची आहे, पण कष्टही तेवढेच आहेत. तर तो जो स्ट्रगलचा फेज होता तिथून मी एवढ्या गोष्टी शिकले की मला असं वाटतं की आज मला जंगलात एकटीला जरी सोडून दिलं तरी मला माहिती आहे की मी जिवंत राहीन, मी सर्व्हाइव्ह करू शकेन. तर तो जो कॉन्फिडन्स आणि तो जो पोटेन्शियल माझ्यामध्ये आला तर त्याचा बेस नवोदयमध्ये तयार झाला असं मला वाटतं. तिथून पुढचा जर्नी जास्त टफ होता, कारण 12वी नंतर 12th सायन्स CBSE 84%, 84% मिळवल्यानंतर जर मी म्हणते की मला करायचं तर आर्ट्सच आहे. म्हणजे आजचा हा मे महिना आणि 4 वर्षांपूर्वीचा मे महिना ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. 4 वर्षांपूर्वी पण माझ्या घरी खूप लोक येत होते, आजही आमच्या घरी खूप लोक येतात, पण त्याच्यात फरक एवढाच आहे की ते मला सांगायला येत होते की BSc ऍग्री कर, मेडिकलला जा, BSc तरी कर. ती एवढं कन्व्हिन्स केलं. पप्पा रोज नवीन लोकांना घेऊन यायचे की सर तिला समजवावं, आर्ट्सला जायला म्हणतीये. खूप प्रयत्न केले पप्पांनी मम्मीने, पण मला असं म्हणायचंय की त्या मोमेंटला पप्पांनाही असं वाटलं की नाही, स्ट्रॉंग प्लॅन बी असायला पाहिजे. असं कुठेतरी म्हणजे अननोन ह्याच्यामध्ये स्टेप इन करण्यापेक्षा काहीतरी आपल्या हातात जर स्ट्रॉंग प्लॅन असेल तर आपण नेक्स्ट स्टेप घ्यायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण माझी मम्मी होती आणि माझा दादा होता, तुला हे करायचंय ना, आम्हाला माहितीये तू करू शकशील, तू कर. ते माझ्यासाठी म्हणजे एका पॉइंटला मलाही असं वाटलं की पप्पांची जर खरंच एवढी इच्छा आहे ना तर आपण करूयात ते. पण ते दोघं जण होते की नाही, तुला हे करायचंय, तू ह्याच्यासाठी जन्माला आली आहे, तू हे करू शकते तर तू ह्याच्यातच ट्राय कर. आणि मग तो मोमेंट होता की जिथे मी स्वतःला सावरलं की ठीक आहे, आज आपल्याला थोडा रेझिस्टन्स होतोय, कदाचित थोड्या दिवसांनंतर ही सगळी मतं बदलतील. आणि मग जसा रिझल्ट लागला, प्री झाली, मेन्स झाली, तसं हळूहळू मतही बदलायला लागलं की हा ती प्रियांका ना, आम्हाला माहित होतं तिचं काहीतरी चांगलंच होणार होतं म्हणून. तर ते मतं बदलायला थोडा वेळ लागतो, पण ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स असं म्हणतात. तर तो जो माझा शांततेचा काळ होता ग्रॅज्युएशनचा, मला असं वाटतं की त्यावेळेस मी माझ्या नर्व्स होल्ड करून ठेवला, मी माझा स्ट्रगलचा फेस सुरू ठेवला, शांततेच्या काळामध्ये जास्त मेहनत केली की यश असं चांगलं धूमधडाक्याचं मिळतं, मग फटाके बिटाके पण फुटतात जसे आज फुटले. तर ते मला जास्त छानही वाटलं. असा माझा जर्नी होता. त्यानंतर UPSCची प्री पहिली जी होती, जसं दादाने सांगितलं की मी नव्हते क्लिअर करू शकले, आणि तो इन्सिडेन्स असा होता की UPSC त्यांच्या पहिली म्हणजे माझा जो सेकंड अटेम्प्ट होता त्याच्या 3 दिवस आधी माझा रिझल्ट आला, आणि त्याच्यामध्ये मला कळालं की मला 58 मार्क्स पडले होते पहिल्या प्रिलिम्सला. मी CSAT जो दुसरा पेपर असतो तो क्वालिफाय केला होता, पण इकडे 58 होते. मग मला एवढं माहिती होतं की आता ह्या मोमेंटला मी जर हे मार्क्स घरी सांगितलं, म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा एक गोष्ट व्हायची की घरच्यांपासून लपवली होती. नाही तर मी कोणासोबत फिरायला गेले, मी आज काय खाल्लं, ह्या प्रत्येक गोष्टीचा अपडेट घरी होता. पण आयुष्यात ती पहिली गोष्ट होती. मी आई म्हणजे पप्पांना तरी बऱ्याच गोष्टी नाही सांगत, पण माझ्या मम्मीला माझी प्रत्येक गोष्ट, माझ्या मिनिटाची खबर राहते. आणि तो मोमेंट होता की जेव्हा मी तिला नाही सांगितलं की माझ्यासोबत काय घडलंय. मला 58 मार्क्स पडले होते पहिल्या प्रिलिम्सला. मग मी म्हटलं मी जर आता घरी सांगितलं तर एक तर त्यांचंही मॉरल डाऊन होईल आणि माझंही जास्त होईल. समजा त्यांच्याकडून असं झालं की तू करू शकशील का, आणि असं प्रश्नचिन्ह जर निर्माण झालं तर मी स्वतःच अजून क्वेश्चन मार्क मध्ये चालली जाईल. म्हणून मग मी तो मोमेंट होता की जेव्हा त्यांना खरं काहीच सांगितलं नाही. आणि मग माझा पेपर झाला, आणि त्यानंतर मग त्यांना कुठून तरी कळालं की आता ऑलरेडी मार्क्स रिलीज झालेले, म्हणून मग मी सांगितलं की हा माझे पण आलेले, मी नाही सांगितलं म्हणून. आणि मग मी म्हणजे मला तेवढा कॉन्फिडन्स
होता की ठीक आहे आता 58 मार्क्स आहे, पण मी वर्षभर मेहनत घेतली आणि त्या वर्षभराच्या मेहनतीवर मला माहितीये की जेवढा कट ऑफ क्रॉस करायला मार्क्स लागतात तेवढे मी मिळवू शकते. मग त्या कॉन्फिडन्सवर मी पुढची प्रिलिम्स दिली आणि फॉर्च्युनेटली मी ती क्लिअर पण झाले. आणि जो पहिला क्षण होता प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतरचा, म्हणजे इंटरव्ह्यू नंतर किंवा माझ्या फायनल रिझल्ट नंतर पण मी जेवढी खुश नव्हते तेवढी मी प्रिलिम्स नंतर होते. त्याचं कारण हे होतं की बबलीताई मुंबईला होती, माझी मोठी बहीण, ती त्या हॉस्पिटलला ड्युटीला होती आणि तिला जसं कळलं की रिझल्ट लागलाय ती 2-2 मिनिटाला फोन करते, अगं थांब ती 2-2 मिनिटाला फोन करते, आता काय करताय तुम्ही, आता कोण आलाय घरी. ती एवढी खुश झाली की तिने त्या मोमेंटला की दादा गाडी काढ आपल्याला जायचं, आणि मावशीच्या मुलाला मावशीला घेऊन ती घरी पण आली. तर तो मोमेंट माझ्यासाठी खूप छान होता की माझं हे यश आहे. कदाचित ते त्या मोमेंटला थोडं छोटं होतं पण घरच्यांसाठी ते खूप मोठं होतं की अजून पुढची पायरी खूप लढायची बाकी, अजून फक्त फर्स्टच स्टेज क्लिअर झाली, पुढचं डोंगर चढायचा बाकी आहे. पण ते माझ्यासाठी असे स्ट्रॉंगली सपोर्ट करून असे उभे होते की नाही आता झाली तर पुढे पण होऊनच जाशील म्हणून. तर असं करत करत आम्ही इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. त्या प्रत्येक स्टेजमध्ये हे 4 लोक माझ्यासोबत होते. इनफॅक्ट मेन्सच्या वेळेस पप्पांना थोडंसं तब्येत बिघडली तर ते येत नव्हते, तर मी रडायला लागले की ऍटलीस्ट माझ्या शेवटच्या पेपराला मी मध्ये जात असताना तुम्ही या, मला बघा, म्हणजे मला माहित नाही परत ही संधी मला मिळेल की नाही. एक तर मी सक्सेसफुल झाले तरी नाही मिळणार आणि सक्सेसफुल नाही झाले तर विषय की मला तिथे एंट्री कोणी देऊच शकणार नाहीये. तर मग मी असं रडत रडत दीदीला आणि पप्पांना बोलवलं आणि मग ते आले आणि मी जस्ट अशी एंटर करायला लागणार होते हॉलमध्ये मेन्सला फायनल पेपरला, आणि मला मागून आवाज आला आणि मी एवढे खुश झाले की आम्ही तिथे रडायला लागलो आणि आम्हाला बघून सगळे सेंटरवाले लोक रडायला लागले होते की म्हणजे हा असा इमोशनल सीन झाला होता. आणि ते 2 मिनिट माझ्या लाईफचे एकदम प्रेशियस मोमेंट होते की त्या 2 मिनिटासाठी मी म्हणजे मला सिक्युरिटीवाल्यांनी पण थोडं एक्सटेन्शन दिलं की ठीक आहे 2 मिनिट मजा करून घे म्हणून. असा तो मोमेंट होता. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचं जे मला सगळ्यांनी सांगितलं की इंटरव्ह्यू मध्ये मला एवढा चांगला स्कोर आला त्याचं कारण हे होतं की माझं अपब्रिंगिंग खूप चांगलं झालंय, माझी जी जडणघडण आहे ती खूप चांगली झाली आहे. मला असं वाटतं युपीएससी जर तुम्हाला क्लिअर करायची किंवा रादर कुठलीही एक्झाम क्लिअर करायची तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप हुशार असायला लागतं असं मला नाही वाटत. त्याच्यासाठी तुम्हाला 1000 जबाबी असायला लागतं, तुमची पर्सनॅलिटी तेवढी स्ट्रॉंग असायला लागते. क्षेत्र कुठलंही असो त्याच्यात आपण टिकून राहू, आपण त्याच्यात सक्सेसफुल होऊ, आत्मविश्वास त्याच्यात जास्त लागतो असं मला वाटतं. त्यामुळे मी ही इच्छा नाही व्यक्त करणार की इथे बसलेल्या प्रत्येकाने माझ्यासारखं आयपीएस ऑफिसर व्हावं. आपल्याला जे क्षेत्र आवडतंय, जे क्षेत्र रुचतंय आणि ज्याच्यामध्ये आपला रस आहे तो क्षेत्र निवडा, पण त्याच्यामध्ये अव्वल राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला पाहिजे एवढं मला वाटतं. म्हणजे मी माझ्या बऱ्याच भाषणांमध्ये पण सांगितलं की आजची तरुणाई ही थोडी डिस्ट्रॅक्ट व्हायला लागली आहे तरुण तर घे मजा करून, जाशील मरून तर टाकतील पुरून. फार आवडतं ह्यांना की मजा करायला पाहिजे. मी म्हणतच नाहीये की आयुष्यभर अभ्यास एका अभ्यासात झाला पाहिजे, मजा करा, पण त्याच्यासोबत आपण जे गोल, जे ध्येय आपण समोर ठेवलंय ना त्यासाठी प्रयत्न करणं सुद्धा जास्त मला महत्वाचं वाटतं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाने अँबिशियस असायला पाहिजे, आयुष्यात एक मोठं ध्येय प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. कारण मला असं वाटतं की मला म्हणजे आई वडील दोघंही सांगतात की आम्ही काही फार प्रॉपर्टी कमावली असं नाहीये, जे आहे राहण्यापुरतं घर आहे, पण आयुष्यात तुम्ही तिघही माझ्यासाठी खूप महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे. मग मला असं वाटतं जर त्यांना आपल्याला ते पूर्णत्वास न्यायचं असेल की खूप जमीन बंगला घेणं ह्यापेक्षा जर आपलं मूल पुढे जात आहे आणि त्याला आपल्या नावाने ओळखलं जात आहे तर ती गोष्ट आपल्या आई वडिलांसाठी खूप महत्वाची असते. म्हणजे ज्या घरात मी राहतेय ते आजपर्यंत मोहिते सरांचं घर होतं, पण थोड्या मागच्या काही काळापासून आयपीएस प्रियांका मोहितेचं घर झालंय, तर मला ती माझी अचिव्हमेंट वाटते की माझ्या नावामुळे, माझ्या स्वतःच्या अचिव्हमेंटमुळे माझ्या आई वडिलांना ओळखलं जात आहे. तर तेच आजच्या तरुणाईने पण लक्षात ठेवलं पाहिजे, थोडं मोबाईल पासून बाजूला व्हायला पाहिजे, थोडं एक आयुष्यात मोठं गोल ठेवायला पाहिजे. मला बघून इन्स्पायर व्हा असं मी सांगणार नाही, कारण मी काही खूप मोठं केलं असं मी मानत नाही, पण तुम्ही ते त्याहीपेक्षा मोठं काहीतरी करू शकता असा विश्वास मी नक्कीच व्यक्त करू शकते. त्यामुळे आणि त्याच वेळेस ह्या कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट जे आहे ते सार्थक होईल असं मला वाटतं. तर ते त्या आजच्या तरुणाईसाठी. बाकी माझ्या प्रवासामध्ये सेकंड पार्ट म्हणजे माझं स्वतःचं सांगितलं, पण माझी जी फॅमिली आहे, मी माझ्या भाषणातही सांगते की हे यश माझ्या एकटीचं नाहीये, माझ्या प्रत्येक फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरचं आहे. कारण मी तिथे लढताना दिसतीये, मी इथे बसलेली दिसतीये, माझं सक्सेस प्रत्येकाला दिसतंय, पण माझ्या मागे ते खूप खंबीरपणे उभे. माझे वडील जे होते, पप्पांचं असं होतं की जे करणार त्याच्यात बेस्ट राहण्याचा प्रयत्न करा, खूप स्ट्रॉंगली त्यांनी मला सपोर्ट केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसा लागतो ना शिकण्यासाठी. अर्थात प्रत्येक गोष्टीचं परिस्थितीचं भांडवलही नाही करायला लागत की पैसा नव्हता म्हणून आम्ही अपयशी ठरलो किंवा आम्हाला ती संधी मिळाली नाही. पण माझ्या बाबतीत ते एक चांगलं होतं की मला स्ट्रॉंग फायनान्शियल सपोर्टही त्यांच्याकडून मिळाला आणि जो मॉरल सपोर्ट ह्या स्टेजमध्ये सस्टेन करायला लागतो तोही मला खूप चांगला त्यांच्याकडून मिळाला. आणि मला माझी स्वतःची ओळख प्रियांका उज्ज्वला सुरेश ह्या नावाने करून द्यायला जास्त आवडते, कारण माझं भविष्य उज्ज्वल झालं ते या उज्ज्वलामुळे झालेलं आहे.
मी आधी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या प्रत्येक मिनिटाची खबर माझ्या आईला होती. माझ्या आयुष्यात काय घडतंय, माझ्या सोबत कोण आहे, मला कोणी म्हणजे माझे फ्रेंड्स जर समजा आहेत आणि माझ्या फ्रेंड्सने समजा मला कोणीतरी काहीतरी त्रास दिलाय, कोणीतरी म्हणजे माझी दुश्मनी आहे ना, मला कोणीतरी काहीतरी बोललंय, तिला एवढं राग यायचा, तुला असं का बरं बोलले, तुला बोलच कसं काय शकतात, मी बोलू का त्यांना फोन करून, इथपर्यंत तिला राग यायचा. आणि प्रत्येक पालकाला येतो की आपल्या बाळाला कोणी काहीतरी बोललं तर आपल्या आईवडिलांना नाही आवडत. पण माझ्या बाबतीत ती खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करायची मला की तू तुझ्या गोलवरती फोकस कर, बाकी इकडचं काहीच टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत, तुला जे लागेल ते द्यायला आम्ही सपोर्ट करू. आणि मला अजूनही आठवतं की माझा पहिला रिझल्ट जो नव्हता लागला, म्हणजे असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, तर माझी जी पहिली पायरी होती ती एवढा बेस स्ट्रॉंग करून घेतला होता की मी मम्मी आणि दीदी बसलो होतो, माझा रिझल्ट नव्हता तर ते मला असं सपोर्ट करत होते की ठीक आहे, ह्यावेळेस नाही झाला, आम्हाला माहितीये तुझ्यात पोटेन्शियल आहे, कदाचित पुढच्या वर्षी करशील. तर त्यावेळेस माझं हे वाक्य होतं आणि मला ते पर्सनली खूप आवडतं आणि मला असं वाटतं की ते वाक्य मी जगती पण आहे आता की कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, कुछ देर की खामोशी है फिर से शोर होगा, औरों का वक्त होता है अपना तो दौर होगा. आणि मला असं वाटतं की माझा तो दौर सुरू झालाय, द प्रियंका मोहिते एरा, आणि तो एरा जर सुरू झालाय तर त्याच्यामध्ये मोहिते फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरचं तितकंच स्ट्रॉंग कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्याची सुरुवात माझ्या आजोबा आजींपासून होते. म्हणजे मी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, आजोबा जमादार होते, पोलीस खात्यात होते. आजोबांचं स्वप्न होतं की माझी जी मोठी नात आहे तिने डॉक्टर बनावं आणि माझा इलाज करावा. अर्थात तिने ते स्वप्न पूर्ण केलं आणि मग माझ्यावरती जबाबदारी वाढली. मी तिला विचारलं मी काय बनू, तर ती म्हणे काही पण डॉक्टर नको बनू. मग दादाला विचारलं भाऊ मी काय करू, तर मी म्हणतो काही पण इंजिनियर नको बनू. पण दोन ऑप्शन उडाले ते एकदम ट्रेंडिंगला असतात. मग मी माझं ठरवलेलं होतं की ठीक आहे मला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये करायचंय. मग आजोबांचं ते स्वप्न होतं की माझ्या मोठ्या नातीने माझा इलाज करावा आणि माझी जी लहानी नात आहे ती लाल दिव्याच्या गाडीत फिरावी. मी खूप लहान होते जेव्हापासून ते मला सांगायचे की तू लाल दिव्याच्या गाडीत फिर, नाही तू वकील तरी बन, आणि त्यांचं ते स्वप्न आज पूर्णत्वास आलंय. आणि आजोबांसोबत माझी आजी, खरं तर माझा आजीचा आणि माझा सहवास खूप कमी होता. मी 3च वर्षाची होते ज्यावेळेस आजी वारली. पण माझ्या या यशामध्ये, माझ्या या आयुष्यामध्ये, मुळात माझ्या असण्यामध्ये माझ्या आजीचं खूप महत्वाचा वाटा आहे. कारण असं आई वडिलांचं होतं की ठीक आहे आता मुलगा मुलगी झाले, बस आता दोघं झाले आम्ही समाधानी. पण आजी नाही पोरांना खेळायला अजून एक पोरगं होऊ दे, पोरांना खेळायला अजून एक पोरगं होऊ दे. आणि मग आजीच्या कृपेने मी जन्माला आली आहे शेंडे पळून. मग त्याच्यामुळे आजीचं जास्त मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या सक्सेसमध्ये, अर्थात माझ्या असण्यामध्ये. तर आजी इथं नाहीये पण आजीला मी मनापासून धन्यवाद देते की बाबा तुझ्यामुळे मी येऊ शकले का या जगात. तर असा माझा जर्नी होता. मला ह्या प्रोसेसमध्ये कसं असतं की म्हणजे माझं हे युनिक एक्झाम्पल बनलंय की ज्याच्या जर्नीमध्ये तिच्या फॅमिलीचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. माझा जो मोठा भाऊ आहे, सरांनी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तसं, अर्थात मी त्याला आता सारथी म्हणतीये. सारथी म्हणजे तो फक्त मला ह्या स्टेशनवरून त्या स्टेशनवर घेऊन जात नाहीये, तर तो माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावरून त्या टप्प्याला पोहोचेपर्यंत माझ्या सोबत होता, मला गाईड करत होता आणि मला स्ट्रॉंगली सपोर्ट करत होता. म्हणजे मी जसं सांगितलं की 12वी नंतर मी स्वतःच खूप कन्फ्युज होते की मी काय करू आयुष्यामध्ये. त्यावेळेस तुला हे वाटतंय नंतर तू हे कर. मग SP कॉलेजला ऍडमिशन घेण्यापासून तर आतापर्यंत दिल्लीला जाण्यापर्यंत प्रत्येक स्टेज मध्ये त्याने मला सपोर्ट केला की तू लढ, आम्ही आहोत, मागचं बाकीचं सगळं टेन्शन आम्ही घेऊ. म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूचा अभ्यास करत होते तर इंटरव्ह्यूचा अभ्यास करत असताना मी एक मॉक इंटरव्ह्यू दिला, प्रॅक्टिस टेस्ट होती आणि ती मला खूप चांगली नाही गेली. तर मी एवढी रडायला लागले की बस झालं, मला दिल्लीला राहायचंच नाहीये, मला इथे काही येतच नाहीये, हा फील्डच आपला नाहीये, इथं सगळे हुशार लोक आहे, मी तर इथे सस्टेनच करू शकत नाही, चला घरी. ते पहिलं तर टेन्शन मध्ये आले की ही काय म्हणते आता 10 दिवसावर इंटरव्ह्यू आला, हिला का बरं घरी जायचंय, पहिल्या त्या टेन्शन मध्ये. मग त्याने ती अख्खी लिस्ट काढली की मागच्या वर्षी किती मार्कांना किती लोक कुठपर्यंत पोहोचले. आणि मग तो मला सांगायला लागला हे बघ तू जर थोडं पुश केलं तर तुला कदाचित इंटरव्ह्यूला एवढे मार्क्स पडतील आणि तू लिस्ट मध्ये येशील. आणि तो पहिला पर्सन होता जो मला बोलला होता की ह्या लिस्ट मध्ये मला माहितीये तू IPS बनशील म्हणून. माझा काहीच परफॉर्मन्स पाहिला नाही, माझे मेन्सचे मार्क्स पाहिले नाही, माझ्या इंटरव्ह्यूचे मार्क्स पाहिले नाही. तो मला सांगत होता ह्या लिस्ट मध्ये तू, नाही तो मला म्हटलंय नाही, कदाचित मला त्याच्यावर राग पण आहे की तेव्हा म्हटलं असतं IAS बनशील तर बनून गेले असते. पण तो पहिला पर्सन होता जो मला म्हटला की तू IPS बनशील. आणि मला आवडेल, म्हणजे मला आवडलंही आहे की मी ठीक आहे ती माझ्या दुसऱ्याच प्रयत्नामध्ये वयाच्या 23व्या वर्षी मी इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. माझा जो सेकंड स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे माझं लेफ्ट हँड आणि राईट हँड म्हणेन मी, तर सेकंड हँड माझं जे होतं तर ती माझी दीदी होती. म्हणजे बरेच लोक आम्हाला जुडवा म्हणतात, कोणी मला तिच्यापेक्षा मोठी म्हणतात. तर ती माझ्यासोबत होती. म्हणजे तिचं कसं होतं की बऱ्याच लोकांना आता असं वाटेल की माझ्यासोबत दादा होता, मम्मी होती, पण पप्पांना
सांभाळायला घरी ती होती. पप्पांचं खाणं पिणं, पप्पांना डायबिटीस असल्यामुळे वेळच्या वेळी सगळं देणं, गोळ्या देणं, ह्या सगळ्या गोष्टी तिने सांभाळल्या. आणि मेन म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये राहत असताना आपल्याला फक्त मॉरल सपोर्ट नाही लागत, असं हॅपी मोमेंट्स पण जगायला लागतात की ज्याच्यातून आपण पॉझिटिव्ह राहू, आपला ऍटिट्यूड पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तर ते जे हॅपी मुवमेंट्स आहे ना ते ती द्यायची. सकू तू IPS झाली का, आपण हे करू. सकू तू आपण IPS झाली का, आपण फिरायला जाऊ, युरोपला जाऊ, हे करू ते करू. असे जे हॅपी मुवमेंट्स आहे की जे आपल्याला मला ते कोणीतरी रिअलाइज करून देते की तू बनल्यानंतर आपण इथपर्यंत पोहोचू शकतो, तू बनल्यानंतर आपण असं काहीतरी मजेशीर करू शकतो. तर ती प्रत्येक मजेशीर गोष्ट तिने मला सांगितली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक डॉक्टर म्हणून तिने प्रत्येक स्टेजमध्ये मला एक चांगला सल्ला दिलाय की फक्त फिजिकल फिटनेस महत्वाचा नाही तर तुझं मानसिक आरोग्य सुद्धा सांभाळणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जर मला कोणीतरी काही बोलायला लागतंय की तू हे करू शकत नाही, असं करू शकत नाही, तर त्या प्रत्येकाला थांबवण्यामध्ये माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने खूप महत्वाचा रोल प्ले केलाय. आणि त्यामुळे मी खरं सांगते की हे यश माझ्या एकटीचं नाही. आज इथे मी दिसत असले ना तरी माझ्या मागे खूप स्ट्रॉंगली उभे राहणारे हे 4 पिलर्स होते, म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे इथे बसणाऱ्या प्रत्येक पॅरेंटला सुद्धा मला हेच सांगायचं आहे की तुमचं पाल्य कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतंय, कुठल्या क्षेत्रात त्याला आवड आहे. मी म्हणत नाहीये की त्या प्रत्येकाने IPS बनावं किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करावं किंवा प्रत्येकाने हुशारच असावं, पण काहीतरी